सध्या कागल नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे। रस्ते लाईट कागल नगरपालिका आपल्या महाराष्ट्रात 2 नंबरची नगरपालिका आहे स्वच्छता बाबतीत। कागल शहरातला सगळ्यात हरित म्हणजे सगळ्यात जास्त झाडं असलेला आणि सगळ्यात स्वच्छ असलेला असा प्रभाग आमचा प्रभाग क्रमांक 2 आहे। कागल शहर हे आता लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि रस्ते लहान पडायला लागलेले आहेत। वस्ती शहराच्या बाहेर जाईल अशी आता शिल्लक जागा नाही आहे। आता येणारा काळ हा अर्जुन नाईकांचा आहे। या काळामध्ये आता आमच्या वॉर्डामध्ये 6 नंबरमध्ये त्यासनी आम्ही जनतेनेच आम्ही फिक्स करून टाकलेलं आहे सगळं नगरसेवकच म्हणून। नगरसेवकांना नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी रस्त्यावर असलं पाहिजे। नगरसेवकांना नागरिकांनी शोधावं लागेल असा नगरसेवक नसावा। थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्याला की आमचे नेते नामदार मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून कागलचा चेहरा मोहरा बदलून गेला आहे, तिने बदललेला आहे पूर्ण। ते विकास कामं म्हणायला विकास कामाच्या मुद्द्यावर साहेबांनी कुठले विकास काम ठेवलेलं नाही आहे कागल शहराचं। पण कागलमध्ये गेली 25 वर्ष यांच्याकडे सत्ता आहे, ज्यांच्याकडे सत्ता आहे ती विकास कामाचे गप्पा मारतात। विकास म्हणजे काय चकचकीत गाव त्यांनी केले पण शाश्वत विकास। पार्किंगची थोडी अडचण आहे पण सत्ताधार आणि विरोधकांचे म्हणायचे विरोधक बी सत्तेत होते त्यावेळेला तिने काय केलं नाही, मग तिने करायला पाहिजे त्यांना। आता सत्ताधाऱ्यांच्याकडे बोट ठेवून काय उपयोग नाही। साहेबामुळे आम्हाला सगळा आनंद आहे। घरकुल मिळाल्यात, लोक रोजगार करून खात्यात, निराधार चालू आहे। परमेश्वराने सगळा आनंद साहेबाला एवढा आनंदात ठेवून नाही। कागल शहरामध्ये बरेच वर्ष एकाच गटाची एकाच पक्षाची सत्ता असल्यामुळं त्या कागल शहरावर अराजकता माजलेली आहे। हुकुमशाहीचं वातावरण कागल शहरामध्ये आहे। सध्या कागल नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे आणि त्या अनुषंगाने कागलमध्ये नेमक्या काय समस्या आहेत, एक शहर म्हणून कागलची परिस्थिती नेमकी काय आहे, इथल्या लोकांच्या समस्या काय असणार आहेत, कोणत्या अडचणींना त्यांना सामोरं जावं लागणार आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण कागल शहरात आलेलो आहोत। आणि इथल्या हा प्रभाग क्रमांक 4 आहे कागल नगरपालिकेचा। तर काही इच्छुक आहेत त्यांना आपण विचारणार आहोत, काही लोक आहेत त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत। तर जाऊया समस्या काय आहेत पाहूया। आज आपण कागल नगरपालिकेच्या समोर आहोत आणि जाणून घेणार आहोत इथल्या लोकांच्या नेमक्या समस्या काय आहेत। आज प्रभाग क्रमांक 4 मध्ये आलो आहोत। कागल नगर परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि एकंदरीत कागल शहरातील आणि वॉर्ड क्रमांक 4 आहे हा काय नेमक्या समस्या आहेत जाणून घेणार आहोत अर्जुन नाईक यांच्याकडून। काय सांगाल सर, काय समस्या आहेत? मॅडम, प्रभाग क्रमांक 4 मध्ये असताना आज रोजी मुश्रीफ साहेबांनी एवढे काम केले की या कागल शहरात कुठल्याही समस्या तुम्हाला दिसून येणार नाही। आणि जर समस्या तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही कुठेही दाखवून कागल साहेबांनी एवढे अत्यंत काम केलेलं आहे की तुम्ही कागलचं बोटिंग क्लब बघा, तुम्ही कागलमध्ये जागोजागी गेला असा तर जागोजागी आरेचे स्टॅच्यू आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी जी अपेक्षा आहे ती सगळी साहेबांनी आपल्याला जे लागेल ते आपल्याला द्यायचं काम केलेलं आहे नामदार मुश्रीफ साहेबांनी। एकंदरीत काय समस्या नाही असं तुमचं मत आहे? आम्हाला तर मी कागलचं ज्येष्ठ एक नागरिक म्हणून सांगतो की आम्हाला कोणत्याही समस्या अजून पण जाणवल्या नाहीत आणि ज्या समस्या असतील त्या साहेबांनी कधीही असं जाणवून दिलं की म्हणजे समस्या असेल जे काय असेल ते रस्ते लाईट कागल नगरपालिका आपल्या महाराष्ट्रात 2 नंबरची नगरपालिका आहे स्वच्छता बाबतीत। त्यामुळे कागल नगरपालिका कुठल्याही समस्या अशा आम्हाला तर जाणून आल्या नाही। आज प्रभाग क्षेत्रफळामध्ये तर आपला सगळ्यात मोठा क्षेत्रफळ असलेला प्रभाग क्रमांक 2 आहे कागलमध्ये। आज नामदार मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून बऱ्याचशाच प्रश्न तिथं निकाली लागलेले आहेत। थोडेफार गटरीचे वगैरे प्रश्न असतील तेही सुद्धा नामदार मुश्रीफ साहेबांच्या मार्फत आज होतील। आज प्रभागामध्ये चांगलं मोठं काम म्हटलं तर आज बोटिंग क्लबचं काम एक ऐतिहासिक कागलमध्ये पर्यटन स्थळ आज मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 2 मध्ये झालेला आहे। तर नवीन नामदार मुश्रीफ साहेबांच्या कल्पनेतून हार्ट गार्डन हे एक नवीन संकल्पना आज आपण प्रभाग क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी चालू केलेली आहे। त्याचंही काम सध्या युद्ध पातळीवर चालू आहे आणि आज मला सांगायला गर्व वाटते की नामदार मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून कागल शहरातला सगळ्यात हरित म्हणजे सगळ्यात जास्त झाडं असलेला आणि सगळ्यात स्वच्छ असलेला असा प्रभाग आमचा प्रभाग क्रमांक 2 आहे। प्रभागामध्ये रस्ते असतील, गटरे असतील, इतर योजना काय असतील, महिलांसाठी केलेल्या योजना, युवकांसाठी केलेली कामं हे साहेबांच्या माध्यमातून आजपर्यंत होत आलेले आहेत। 20-25 वर्ष कागल नगरपालिकेची सत्ता असताना साहेबांनी केलेली कामं ही कामाची आता पोचपावती दिसते। मुश्रीफ साहेब हे जवळजवळ
राजकारण, समाजकारण, अर्थकारण किंवा विकास म्हटलं यामधले एक ते चाणक्य आहेत महाराष्ट्रातले आणि त्यांच्या माध्यमातून हा विकास भरपूर झालेला आहे. कागल शहर हे आता लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि रस्ते लहान पडायला लागलेले आहेत. वस्ती शहराच्या बाहेर जाईल अशी आता शिल्लक जागा नाही आहे. त्यामुळे आहे ह्यातच दाटेवाटीनं इमारती उभा राहणार आहेत. अंतर्गत भागातला याचा अर्थ रस्ते ड्रेनेज वगैरे हे झालेले असतात, परंतु निकृष्ट दर्जाचे झालेत, पण निकृष्ट दर्जाचे. मग यावर काय उपाययोजना केल्या काय तुम्ही जाऊन याच्याविषयी चौकशी किंवा काय केली काय आणि मग त्यांचं काय म्हणणं होतं ते कधी करणार आहे झाले का ते काम? नाही, कागल शहरामध्ये बरेच वर्ष एकाच गटाची एकाच पक्षाची सत्ता असल्यामुळं या कागल शहरावर अराजकता मजलेली आहे. हुकुमशाहीचं वातावरण कागल शहरामध्ये आहे. एवढी परिस्थिती आहे. कुठल्या सामान्य नागरिकांचे प्रश्न विचारात घेतलेच जातील अशी परिस्थिती कागल शहरात नाही आहे. समाजाशी एकरूप असलेला माणूस पाहिजे, समाजाशी जडणघडण असलेला व्यक्ती पाहिजे, ग्राउंड प्लेसला त्याचं चालणं बोलणं लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्याला शोधावं लागू नये असा नगरसेवक असावा. नगरसेवकांना नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी रस्त्यावर असलं पाहिजे. नगरसेवकांना नागरिकांनी शोधावं लागेल असा नगरसेवक नसावा. हा आमचा प्रभाग आहे. या प्रभागामध्ये गेले 8 वर्ष 5 वर्ष नगरपालिकेसमोर पुढचे 3 वर्ष काम आमचे नगरसेवक वार्डाचे बाबासाहेब नाईक दादा हे काम करत असताना त्यांच्या हाताला देऊन त्यांचे चिरंजीव अर्जुन बाबासाहेब नाईक यांनी अत्यंत उत्कृष्टपणाचं काम केले आहे. घरोघरी पोचण्याचं काम केलेलं आहे. सर्वच म्हणजे कागलमध्ये जर विचार केला तर यूथ आयकॉन या नावाने त्यांनी संबोधलं जातं. आता येणारा काळ हा अर्जुन नाईकांचा आहे. या काळामध्ये आता आमच्या वॉर्डामध्ये 6 नंबरमध्ये त्यासनी आम्ही जनतेनेच आम्ही फिक्स करून टाकलेलं आहे सगळं नगरसेवकच म्हणून. वाहतूक पार्किंग विषयी बोललं जातं कारण हा मेन रोड आहे आणि याच्याविषयी विरोधी पक्षाची पण काही मतं आहेत आणि सत्ताधाऱ्यांची पण काय मतं आहेत. नेमकं तुमचं काय मत? पार्किंगची थोडी अडचण आहे, पण सत्ताधाऱ्या विरोधकांचं म्हणायचे विरोधक बी सत्तेत होते त्यावेळेला तिने काय केलं नाही. मग तिने करायला पाहिजे ना. आता सत्ताधाऱ्यांच्याकडे बोट ठेवून काय उपयोग नाही. हा पहिल्यापासूनच प्रश्न आहे. भविष्यात म्हणजे पार्किंगची एक समस्या राहणार आहे कागलमध्ये जर अशी राहिली तरी बी ती बी आता पार्किंगची कशी आता बांधकाम जेवढे आता डेव्हलपमेंट वाढायला लागलेत त्यामुळे आता पार्किंग पण होत राहील. आता नगरपालिकेचे सत्ता नवीन आल्यानंतर त्यांचे काय तर नवीन नियोजन होईल. त्या नियोजनात पार्किंगचं नियोजन पण होऊन जाईल. असं बी काय नाही की आता प्रत्येकजण आता त्या गोष्टीवरच बोलत राहणार की पार्किंग व्हायला पाहिजे पार्किंग, पण ते प्रत्येकानं आम्ही केलं तर दुसरी करणार ना. कागलमध्ये मुश्रीफ साहेबांनी भरपूर विकास कामं केलेली आहेत आणि कागलचा युथ काय आयकॉन म्हणजे अर्जुन नाईक आमचा शेठ जे आहे ते भरपूर ते सर्व मित्र परिवाराला बरोबर घेऊन जाणारा माणूस आहे. सर्वसामान्यांची कामं भरपूर केलेली आहेत. साहेबांनी सुद्धा भरपूर कामं केली आहेत आणि यावर्षी साहेबांनी सर्व युवा पिढीला चान्स दिल्याबद्दल साहेबांचा आभारी आहे. मी सागर गालेकर. मी सध्या आता सुभाष चौकमध्ये राहतो आहे. याआधी आमच्या वॉर्डमध्ये प्रभाग क्रमांक 6 मध्ये आमचे मित्र अर्जुन नाईक यांचे वडील कार्यरत होते. म्हणजे याआधी त्यांनी उपनगराध्यक्ष पद भोगलेलं आहे आणि त्यांचं याआधी त्यांनी असं गट तट वगैरे कुठलं कार्यकर्ता असं काही बघितलेलं नाही. येईल त्याचं गरिबाचं काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांचे मुलगा अर्जुन बाबासाहेब नाईक हे ते पूर्णपणे त्यांचं कार्यरत राहिलेलं पूर्ण काम करून जाते. नगरपालिकेतून आता गेले 5 वर्ष झाले नगरपालिका प्रशासन असल्यामुळे भरपूर कामे ठप्प आहे. गेले 3 वर्ष झाले भरपूर कामे ठप्प आहेत. म्हणजे प्रशासन लागण्यामुळे आरोग्याचा विषय असू दे तसेच रस्ते असू देत. रस्ते आहेत साहेबांच्या माध्यमातून रस्ते खूप भारी झालेले आहेत. कागल तालुक्यात रस्ते आहेत पण आता त्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. परत येणाऱ्या काळात याकडे जर सत्ता आली तर याकडे दुर्लक्ष होणार नाही. पालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचं बिगुल वाजले. काय कागलकरांच्या समस्या असणार आहेत किंवा ज्या प्रभागामध्ये तुम्ही आता इच्छुक उमेदवार म्हणून आहात तिथं नेमक्या काय समस्या आहेत? सर्व समस्या दूर झाल्या आहेत का? काय काही आहेत? आणि नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर कोणत्या प्रभावीपणे तुम्ही काम करणार, कोणत्या ह्याच्या समस्याकडं नेमकं लक्ष देणार आहात तुम्ही? थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्याला की आमचे नेते नामदार मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून कागलचा चेहरा मोहरा बदलून गेला आहे. तिने बदललेला आहे पूर्ण.
ते विकास कामं म्हणायला तर विकास कामाच्या मुद्द्यावर म्हणायचं साहेबांनी कुठलं विकास काम ठेवलेलं नाही आहे कागल शहराचं. तसं 40 वर्ष भविष्यात 40 वर्षांचं जे पाणी जे लागणार कागल शहराचं जो वाढतं रूप बघता तर 40 वर्षात एवढं पुरल एवढ्या पाण्याची सोय पण साहेबांनी करून ठेवलेली आहे. म्हणजे विरोधक जे काही मांडतायत किंवा चुकीचं आहे, टोटली चुकीचं. त्यांच्याबद्दल काय बोल? पण कागलमध्ये गेले 25 वर्ष यांच्याकडे सत्ता आहे, ज्यांच्याकडे सत्ता आहे ती विकास कामाच्या गप्पा मारतात. विकास म्हणजे काय चकचकीत गाव त्यांनी केले, पण शाश्वत विकास त्यांनी खरोखरच त्या कागलच्या जनतेला पुढच्या 20-25 वर्षात काय पाहिजे, 50 वर्षानंतर कागल शहराची काय गरज आहे, असं कुठलंही काम यांच्याकडनं 25 वर्षामध्ये झालेलं नाही. त्याचं उदाहरण सांगतो की विक्रमसिंग राजे ज्यावेळी आमदार होते त्यावेळी कागलचा पाझर तलाव हा त्यावेळीचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडनं विक्रमसिंग राजेंनी पुढचं हे गाव माझं मोठं होणार म्हणजे दूरदृष्टी होती. त्यावेळी तो पाझर तलाव कागलच्या नगरपालिकेकडे वर करून घेतला की या गावाला पिण्याची पाण्याची गरज आहे. त्यामुळं त्या मानानं तसं एकही काम यांचं सांगता येणार नाही. यांची काम म्हटली तर कुठे विकास केला, गटारे केल्या, रस्ते केले, एवढाच विकास आहे. आणि फक्त टेंडर करून त्यांचे बगल बच्चे आणि कॉन्ट्रॅक्टर सांभाळणे एवढाच विकास आहे. शाश्वत विकास असं काय म्हणता येणार नाही. एक चांगलं काम करण्यासाठी नवीन युवा, चांगली पिढी आणि एक स्वच्छ हे भ्रष्टाचारमुक्त कागल शहर करण्याची गरज आहे. सध्याचं जे राजकारण सुरू आहे, विरोधी पक्षाने अनेक आरोप केले आहेत, निवडणुकीसंदर्भात अनेक आरोप केले आहेत, EVM संदर्भात आरोप केलेले आहेत आणि निवडणुकांच्या तारखा तर जाहीर झालेल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने तसे आदेशही दिले. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? मी मगाशी तुम्हाला सांगितलं तेच, कागलमध्ये वर्षा राजकारणाचा म्हणजे तुम्ही जे म्हणता EVM हे ते ह्याच्यापेक्षा इथं व्यक्ती आणि गटच श्रेष्ठ आहे. आधी फक्त आम्ही कुठल्या गटात जातोय, जो नेता कुठल्या गटात जाईल त्याच्या मागची सगळी इथं जनता जाते. सगळ्या लोकांचा जनतेशी टच आहे इथल्या नेत्यांचा. त्यामुळं कामाच्या जोरावर त्यांचा असणारा टच, त्यांचा असणाऱ्या त्यांच्याबरोबर असणारी त्यांची कार्यकर्त्यांची ही याच्या जीवावरच होतो आहे. आपण म्हणता तो राष्ट्रीय लेवलचा, राज्य लेवलचा जो प्रश्न आहे तो कागल शहरामध्ये जास्त काय एवढा ग्राउंड लेवलवर तुम्हाला नगरपालिकेच्या निवडणूक तर अजिबातच दिसणार. इथं गटाचीच निवडणूक होणार, पक्षीय नावाला फक्त राहणार. काय स्थानिक लोकांच्या समस्या आहेत तुम्हाला असं वाटतं की अजूनही त्या लोकांच्या समोर आलेल्या नाही, त्याच्यावर लोक बोलणं टाळतात? काय अशा समस्या आहेत की ज्यावर तुम्ही प्रभावीपणे तुम्ही आता पहिल्यांदाच बघा कागल शहरामध्ये कुठेही पार्किंगची अशी चांगली सोय नाही आहे. ही शाश्वत विकास मगाशी जे म्हटलं की 25 वर्षे एवढी सत्ता यांच्याकडे आहे, निधी एवढा आणला आहे, पण कुठेही चांगली पार्किंगची सोय दिसणार नाही. रस्त्याला सगळ्या गाड्या लावलेल्या दिसणार, लोकांची गैरसोय दिसणार. एक चांगली पार्किंगची सोय झाली पाहिजे. कचरा गाडी कागलमध्ये आता फार मोठा प्रॉब्लेम झाला आहे. पूर्वी कचरा गाड्या फिरत होत्या, सकाळी एकदा फिरली दिवसभर गाडी फिरत नाही. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसतात. सुट्टी दिवशी तर फार कागलमध्ये परिस्थिती वाईट येते. त्यामुळं कागलच्या विकासाचा, कागलमध्ये कुठलीही शासकीय गावामध्ये एक मोठं हॉस्पिटल आहे ते गावाच्या बाहेर आहे. कागल शहरामध्ये चांगला दवाखाना हिने आणलेला नाही कधी. म्हणजे लोकांच्या सोयी बघितले, कारण नगरपालिका म्हणजे रस्ते, गटार, पाणी पुरवठा आणि आरोग्य ह्या दृष्टीनेच काम केलं पाहिजे. तेच महत्त्वाचं आहे. समाधानी आहात का तुम्ही? रस्ते व्यवस्थित आहेत का? वाहतूक कोंडी नाही आहे का? काही समस्या नाही आहेत का? हां, सगळं काय आहे ते चांगलं. माणसाला त्रास नाही, काय रस्ता आहेत, रोजगाराला बसायला जागा आहे, शेजापाजारी चांगले आहेत. हां हां, साहेबामुळं आम्हाला सगळा आनंद आहे. घरकुल मिळाल्यात, लोक रोजगार करून खात्यात, निराधार चालू आहे. परमेश्वराने सगळा आनंद साहेबाला एवढा आनंदात ठेवून. नगरसेवक आमच्या या वार्डाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नगरसेवकच नाही आहे. विरोधी गट नसताना सुद्धा या वार्डाची कामं भरपूर झालेली आहेत. विरोधी गट चालू असून सुद्धा कामं झालेली आहेत आपली, झालेले आहेत. मग आता इथं कागलमध्ये असं म्हटलं जातंय की गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय तरुणांचं, तर त्याबद्दल काही केलं पाहिजे का साहेबांनी? नाही, गुन्हेगारी नाही आहे, वाढत नाही आहे. ऐकायला मिळतंय, तर तुमचं काय मत आहे? नाही तसे काय नाही. 90% काम झालेलं आहे, साहेबांनी केलेलंच आहे. किरकोळ असते सिनेमॅटिक थिएटर, मोठं हॉस्पिटल आता हाय मंजूर चालू आहे, काम चालू झाले. हॉस्पिटल आपल्या इथे सांगावर रस्त्याला चालू झाले काम.